जळगावमधून एक मोठी बातमी येते। जळगावातील जामनेरमध्ये पोलीस स्टेशनवरती हल्ला करण्यात आलेला आहे। अल्पवयीन मुलीवरती अत्याचार प्रकरणी जमावानं संताप व्यक्त केलाय। आरोपीला ताब्यात घेण्याच्या मागणीवरून जमावानं हा हल्ला केल्याचं कळतंय। आरोपीला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी या जमावाकडून पोलिसांकडे करण्यात आलेली आहे। जमावाकडून पोलीस स्टेशनवरती दगडफेक सुद्धा करण्यात आल्याचं कळतंय। एक दुचाकी सुद्धा या जमावानं जाळल्याची माहिती समोर येते आहे। जमावाच्या हल्ल्यामध्ये जामनेरमधील 2 पोलीस या ठिकाणी गंभीर झाल्याचं वृत्त येत आहे। काल रात्रीची ही घटना आहे। जळगावच्या जामनेर शहरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त या घटनेनंतर तैनात करण्यात आलेला आहे। जामनेर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती मिळते। सचिन गोसावी आपले प्रतिनिधी सध्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। सचिन, या घटनेबद्दलचा काय तपशील आहे? नेमकं काय हे प्रकरण आहे ज्यावरनं हा जमाव संतप्त झालाय? निश्चितच गुरुप्रसाद, आपण जर बघितलं तर 10 दिवसांपूर्वी जामनेर मधील एका गावात 6 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता। तब्बल 10 दिवसानंतर आज पोलिसांनी काल रात्री आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत आणि आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर जामनेर शहरामध्ये एक 200-300 लोकांचा जो जमाव होता तो पोलीस स्टेशनच्या बाहेर जमला होता आणि त्यांनी अशी मागणी केली की जो आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्याला जनतेच्या स्वाधीन करावं, जनता त्याला शिक्षा देईल अशी मागणी त्यांची होती। मात्र पोलिसांनी त्याला शांततेचं आवाहन केल्यानंतर त्यांनी जामनेर शहरातच पोलीस स्थानकासमोरील जो रस्ता आहे त्या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन केलं। त्या ठिकाणी जाळपोळ देखील केली आहे काही वाहनांची आणि पोलिसांच्या आवाहनानंतर संतप्त जमावाने जामनेर पोलीस स्थानकावर दगडफेक देखील केली आहे। ह्या घटनेनंतर पोलिसांनी 10 ते 12 जणांना रात्रीच ताब्यात घेतलेलं आहे आणि या दगडफेकीमध्ये पोलीस निरीक्षक जळगाव मधला हा प्रकार आहे आणि आता सध्या जामनेर शहरामध्ये तणावपूर्ण शांतता असल्याची माहिती आहे। धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।